नमस्कार मित्रांनो, आज आम्ही बनवणार आहे मटण सुक्का। पहिला आम्ही बनवणार आहे मटण आळणी। त्यासाठी आम्ही अर्धा किलो मटण घेतलं आहे आणि हळद, मीठ आणि आपलं ऑइल आणि 2 बारीक चिरलेले कांदे। तर सर्वात प्रथम आम्ही एक मोठा चमचा ऑइल टाकत आहे। तेल गरम झाल्यावरती आम्ही 2 बारीक चिरलेले कांदे त्यात टाकले आहे। कांदे लाल मऊसर होईस्तोवर त्याला आम्ही परतून घेणार आहोत। कांदे मऊसर झाल्यावरती आम्ही थोडे मीठ टाकले आहे। त्यानंतर अर्धा चमचा हळद त्यांना परत परतून घेतले आहे। हळद मीठ एकजीव झाल्यावरती आम्ही त्यात मटण टाकले आहे। त्यांना चांगले परतून घेतल्यावर परतून घेतल्यावर आम्ही त्यावर 1 ग्लास पाणी टाकले आहे। त्यांना परत एकजीव केल्यावरती मटण शिजून झाले आहे। आता आम्ही वाटणची तयारी करत आहे। वाटणसाठी आम्ही घेतले आहे खोबरं, अद्रक, लसूण आणि 6 कांदे। आता आम्ही मटण ओपन करणार आहे, जे आपण रस्सा बनवणार आहोत। वाह! तर अशा प्रकारे भाजून झाल्यावरती सर्व साहित्य एक ठिकाणी ठेवून आणि टमाटे आम्ही बारीक चिरले आहे आणि वाटणची तयारी करत आहोत आता। तर आता आळणी पण रेडी झालं आहे आपलं आणि टोमॅटो वाटण पण रेडी आहे आणि आपले कांदे मिरची सर्व काही रेडी आणि इथे थोडे सूप पण आपण पिऊ शकतो। तर आता मटण सुक्का करायची तयारी करतो आम्ही। एक मोठा चमचा तेल घेतला आहे। तर आपण बनवलेलं वाटण टाकत आहोत। वाटण शिजेपर्यंत आपण त्याला हळूवर करू। आता मसाला 2 मिनिटं परतून झाल्यावर आम्ही त्यावर टोमॅटोचं पेस्ट टाकणार आहे। त्याला एकजीव करून आम्ही परत अजून 3 ते 4 मिनिटं शिजवणार आहे। तर वाटण आता आपलं चांगलं शिजलं आहे। लाल मसाला टाकले आहे आपण, थोडे गरम मसाला चवीनुसार, एव्हरेजचे मसाला, मटण मसाला सर्वांना परत एकजीव करून घेणार आहे आपण आणि मसाले शिजूस तर परत तसं परतून 5 मिनिटं वाफेवरती शिजून देणार। तेल सुटेपर्यंत मसाले आता आपण शिजवून देणार। मसाले पण चांगले शिजले आहेत, तेल सुटले आहे त्यांना। तर आता आपण केलेले आळणी मटण त्यात टाकणार आहे। त्यांनी चांगलं परतून घेतलं आहे। तर तुम्ही पाहू शकता आता आपलं मटण रेडी आहे खाण्यासाठी आणि ते खरंच खूपच सॉफ्ट झालं आहे। थँक्यू।